सदर फ्रेमवर्क पुढे इतर शहरात देखील लागू करण्यात येईल। केंद्र शासनाकडून नीती आयोगामार्फत देशभरातील निवडक क्षेत्रांचा आर्थिक वाढीचा रोडमॅप तयार करण्यात येत आहे। मुंबई महानगराच्या धर्तीवर पुणे, नाशिक, नागपूर व छत्रपती संभाजीनगर ग्रोथ हब प्रकल्पाचा विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे। नागपूर शहराच्या आर्थिक वाढीला चालना देण्यासाठी नवीन नागपूर म्हणून व्यापार व वित्तीय केंद्र विकसित करण्यात येणार आहे। नागपूर शहराच्या विकास व विस्ताराला चालना देण्यासाठी नागपूर रिंग रोडला देखील मान्यता देण्यात आली आहे। उपक्षेत्र दुसरे, वाहतूक व मालपुरवठा व्यवस्थापन। राज्यात सन 2047 पर्यंत प्रवासी व माल वाहतुकीकरता सलग संपर्क जाळे निर्माण करण्यासाठी 1200 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग तसेच 6000 किलोमीटरपेक्षा जास्त द्रुतगती मार्ग विकसित करण्याचे नियोजन आहे। मुंबई, पुणे व नागपूर शहरामध्ये एकूण 490 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका उभारण्याचे काम हाती घेण्यात आले असून त्यापैकी 173 किलोमीटर लांबीच्या मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत।